रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा दिवस आहे आमचा 22वा. सूर्यनारायणचं दर्शन. प्रणाम सूर्यनारायण. हे आहे खप्परमालच्या डोंगरावरूनचं नैसर्गिक सौंदर्य, जे की सातपुडा पर्वतरांगा आहेत या. आणि याच्याच पायथ्याशी आहे भाबरी आश्रम, ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी हे आहे भाबरी आश्रम. आणि हा खप्पर महाराजचा चढ आहे. या चढानं तर आम्ही वरती निघतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही या भाबरी आश्रममधून एवढ्या लांबून आलो होतो वरती, आणि इथं वरती आलं सपाट जागा आहे. तर इथं शेती करतात बाजरीची या मोकळ्या रानावरती. म्हणजे किती अजब गोष्ट आहे की एवढ्या उंचावरती येऊन शेती करणे आणि एवढ्या उंचावरून धान्य परत खाली घेऊन जाणे. नर्मदे हर. सलाम यांच्या कष्टाला खरंच. नर्मदे हर. नर्मदे हर. शेवटी आम्ही खप्परमालचा डोंगर सोडून आता वरती आलो आहे. आता इथून पुढे निघतो आता खप्परमालच्या आश्रमाकडे. नर्मदे हर. एवढं असं वळण घेऊन या खांबाच्या रोडवरून परत पुढे थोडं सरळ रस्ता त्याच्यानं जाणार आहे. हे बघा निसर्गरम्य दर्शन निसर्गाचं. नर्मदे हर. सातपुडा पर्वतरांग आहेत आणि मैया इथे आपण महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतं आम्ही. मग आता आम्ही खप्परमालचा डोंगर चढून वरती आलेलो आहे आणि त्याच्या पुढच्या आश्रमामध्ये आता आलो आहे. आणि पुढचा मुक्काम आमचा भांबणीला करा. नर्मदे हर. हे आहे सातपुडा पर्वतरांगा आणि आपण आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये, जे की नंदुरबार जिल्हा आहे आणि धडगाव तालुका आहे इथला. आणि हे खप्परमाळ जे उंच आहे पूर्ण सातपुडा डोंगरावरती, आणि पलीकडं आहे मध्य प्रदेश. आणि दोघांच्या मधून जाते मैया, आणि आपल्या आता उजव्या हाताला आहे मैया पलीकडच्या डोंगराच्या पलीकडे. आणि आता आपण इथून निघालोय पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आम्ही हे सातपुडाचे पर्वतरांगा उतरत आता भमानी गावात निघालोय, जिथं आश्रम आहे. तिथं आम्ही आता दुपारची भोजन प्रसाद घ्यायचा विचार आहे, आणि हवं तर तिथंच विश्राम करेल किंवा तिथून पुढे निघेल. असा पूर्ण दरी खोऱ्यातनं रस्ता. हे बऱ्याच अशा दरडी कोसळल्यात रोडवरती. पण एक चांगली गोष्ट आहे, सरकारने एवढ्या उंचापर्यंत रोड बनवलेत आणि हे खूप सोयीस्कर आहे इथल्या लोकांसाठी. नर्मदे हर. आम्ही जवळजवळ आता तेवढ्या हाईटवरून खाली आलेलो आहे आम्ही आता, असं उतरत उतरत पूर्ण राऊंड घेत. आणि आता जवळजवळ आम्ही आणखी एवढंच खाली उतरायचं आहे आम्हाला, मग कुठे आम्ही त्या गावात पोचल. नर्मदे हर. रोडच्या साईडला असे उंच उंच कडे आहेत पूर्ण, आणि असं पूर्ण खालीपर्यंत रस्ता आहे तिकडे. असा पूर्ण दळणवळण रस्ता आहे खालीपर्यंत, जो आम्हाला क्रॉस करायचा होता. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आम्ही निघालो भमानाकडे, जे की टोटल जंगल मार्ग आहे. डांबरी रोड आहे पण टोटल जंगल मार्ग, आणि सगळी सागवानाची झाडं आहेत, मोस्टली सागवानाची झाडं. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. इकडे जे वस्ती आहेत मोस्टली शेतावणी राहतात. म्हणजे असं आपल्याकडे कसे गावं आहेत तसं गावामध्ये नाही राहते एकत्र, तर वस्ती शेतामध्ये ज्यांची घर आहेत, आणि त्यालाच पाडा म्हणतात ते. प्रत्येकांचे घर कसं डोंगरावरती आहे. एक 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 डोंगर झालं की दुसऱ्या डोंगरावरती त्यांचं घर, आणि एकदम मजेशीर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. हे आहे डोंगरातलं आलेला झरा जो हात येतोय. आता याच झऱ्याचं आता पाणी प्यावं लागेल आपल्याला. असे बरेच झरे वाटत भेटतात आपल्याला, जे की परिक्रमामध्ये याचंच पाणी प्या. नर्मदे हर. ते आता जवळजवळ आम्ही सातपुडा पर्वतरांगा उलटत खालीच निघालो आता. जे आता इथून पुढे बामणा आहे 2 किलोमीटर आम्हाला पुढं, जे आता आश्रम आहे पुढचं. हे निसर्गाच्या सान्निध्यात असणारे घर प्रसन्न वाटतात. ही अशी सिस्टीम आहे यांची कडबा ठेवण्याची, जे खाली
आसरा होतो आणि वन्य प्राण्यापासून बी संरक्षण होते खडकांचं. नर्मदे हर इकडे गाढवं खेचर खूप वापरतात, विशेष करून आहेत जे की उंचावरून त्यांना नेहान करायचे असते वाहन. नर्मदे हर. नर्मदे हर. किती उंच हा कडा आहे आणि त्याच कड्याचे काही उपाय. नर्मदे हर. किती उंच हा कडा आहे आणि त्या कड्यावरती फक्त एकच घर अवेलेबल आहे. नर्मदे हर. गोमाता निघाली आपल्या घराकडे आता दिवस मावळल्यामुळे. इकडे लवकरच 5 वाजताच दिवस मावळतो मोस्टली. 6 पर्यंत सगळे आपापल्या घरी जातात. 5-5:30 पर्यंत. रात्री मोस्टली कोणी बाहेर फिरकतही नाही. नर्मदे हर हे असे धान्याची साचवण केली जाते वरती. जी ती बाजरी काढलेली आहे त्याशी वरती ठेवलेली आहे, जे की गाई वगैरे खाऊ शकणार नाही याला, किंवा डुक्कर वगैरे जे असतात रानडुक्कर वगैरे पण नाही खाऊ शकणार याला. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. मी इकडे अजून एक अजब वैशिष्ट्य बघितलं. इकडं लाईटीचे खांब किंवा लाईट पोचली नाही, पण तरी पण गव्हर्नमेंटने काम चांगलं केलेलं इकडं, की सोलारची सुविधा केलेली इकडं. म्हणजे घरोघरी तुम्ही जिथे बघेल तिथे सोलार प्लेट दिसतात घरावरती, आणि पूर्ण सोलारवरती घरात त्यांचं चालतं लाईट, इलेक्ट्रिसिटी. आणि आज खूप चाललो आहे आम्ही पूर्ण डोंगरातून. जवळजवळ 20 किलोमीटर आज कवर केलं आहे आम्ही. नर्मदे हर.